अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, त्याला नवरात्र उत्सव असं म्हणतात। नवरात्रात घरोघरी घटस्थापना केली जाते। सार्वजनिक स्वरूपातही नवरात्रोत्सव साजरा केला जातो। या निमित्ताने 9 दिवस गरबा खेळला जातो। नवरात्री निमित्ताने हा एक स्पेशल रिपोर्ट। अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात। नवरात्रात घरोघरी घटस्थापना केली जाते। या नवरात्रीत देवी पुढे अखंड दीप लावला जातो। सकाळ संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते। सध्या नवरात्र उत्सव सार्वजनिक स्वरूपातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। 9 ही दिवस गरबा दांडियाचे आयोजन केले जाते। तसे विविध मनोरंजनात्मक स्पर्धा महिला मुलांसाठी भरवल्या जातात। आपल्या महाराष्ट्रात माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी देवी, अर्धपीठ अशी देवीची 3.5 शक्तिपीठ आहेत। या ठिकाणी नवरात्रामध्ये 9 दिवस फार मोठी जत्रा भरते। मोठ्या प्रमाणात भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात। शक्ती उपासनेचा हा नवरात्री उत्सव फार महत्त्वाचा मानला जातो। उद्यापासून या उत्सवाला प्रारंभ होत आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। बेलापूर किल्ल्यावर श्री गोवर्धनी मातेच्या पुरातन मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे। 13 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवाचा लाभ मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी घ्यावा असं आवाहन श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा व आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलंय। बेलापूर किल्ल्यावरील श्री गोवर्धनी मातेच्या पुरातन मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे। 13 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान या नवरात्रोत्सवाचं आयोजन मंदिरात करण्यात आले। किल्ले गावठाण जवळील श्री गोवर्धनी मातेचं मंदिर हे 250 ते 300 वर्ष पुरातन असून पेशव्यांच्या काळात या मंदिराची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। हे मंदिर दक्षिणात्य पद्धतीने उभारण्यात आलं असून संपूर्ण पंचक्रोशीत भक्तांच्या नवसाला पावणारी म्हणून श्री गोवर्धनी मातेची जनमानसात ख्याती आहे। मंगळवारी 13 ऑक्टोबर पासून श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे। या दिवशी सकाळी 6 ते 7 दरम्यान मातेच्या प्रतिमेवर अभिषेक करण्यात येणार असून सकाळी 8 ते 9 दरम्यान देवीची घटस्थापना आणि त्यानंतर देवीची आरती करण्यात येणार आहे। तर दररोज सकाळी व सायंकाळी 7:30 वाजता देवीची आरती करण्यात येईल। 20 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। तर 21 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता नवचंडी होम होणार असून दुपारी 1 वाजता महाप्रसादाचंही मंदिरात आयोजन करण्यात येणार आहे। ज्या भाविकांना अभिषेक व नवचंडी होम करायचा आहे ते 7738729258 या क्रमांकावर संपर्क करू शकतात। या नवरात्रोत्सवात सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा व आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलंय। ब्युरो रिपोर्ट MVTV। बेलापूर शहाबाज गावात राहणाऱ्या बळीराम कुंभार यांच्या देवीच्या मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे। त्यांनी साकारलेल्या आकर्षक व सुबक मूर्तींना ग्राहक विशेष पसंती देतात। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी साकारलेल्या मूर्तींना परदेशातही मागणी आहे। या स्पेशल रिपोर्टमधून घेऊयात याबाबतचा आढावा।